नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे भाव वाढणार का, कधी, किती आणि कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विनंती व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येत असतो. चला तर सुरुवात करतो. असं करू शकता, बांगलादेशाने कांदा आयात परवाने पुन्हा वाढवले. दिवसाला किती ट्रक कांदा निर्यात होईल? बांगलादेशने आपल्या स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. 2 दिवसापूर्वी 200 परवाने वाढवण्यात आले होते. यात आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय कांद्याची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देत बांगलादेश सरकारने पुन्हा एकदा कांद्याच्या आयात परवान्याची संख्या पुन्हा प्रमाणात वाढवली आहे, ज्यामुळे ही संख्या चौपट झाली आहे. पूर्वी दररोज केवळ 50 आयात परवाने दिले जात होते. त्यानंतर 13 डिसेंबरपासून 200 आयात परवाने जारी करण्यात आले. आता यात वाढ या ठिकाणी करून 575 परवाने दिले जात आहे आणि सरकार 15 आणि 16 डिसेंबर रोजी दररोज 575 आयात परवानगी या ठिकाणी जारी करेल, जेणेकरून कांद्याला बाजारभाव सुसह्य पातळीवर ठेवण्यात होईल आणि IP जास्तीत जास्त 30 टन कांदा आयात करण्यास अनुमती देईल. धन्यवाद. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. अर्जाचा विषय पूर्वीप्रमाणेच राहील. ज्या अर्जदारांनी 1 ऑगस्ट 2025 पासून कांदा आयात परवानगीसाठी अर्ज केला आहे ते पुढील 2 दिवसात अर्ज पुन्हा सबमिट करण्यास पात्र असतील. आयातदारांना फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी आहे. 1175 परवाने 2 दिवसात दिले होतील. म्हणजेच 1175 ट्रक रवाना होतील. असा IPला किंवा आयातदारांना 30 टन कांदा एक्सपोर्ट करता येणार आहे. धन्यवाद.